एकदम लज्जतदार, एकदम मजेदार. पहा किती मस्त कलर वगैरे किती छान आलेला आहे ना. एकदम मस्त. आज आपण बनवणार एकदम छान अशी फिश फ्राय. अगदी सोप्या आणि साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्याच सामग्रीमधून आपण हे सगळं बनवणार आहोत. आणि अजिबात तामझाम नाही, काही नाही, काही नाही. बघा एकदम मस्त आणि पटकन होते. अजिबात पसारा होत नाही, काही नाही आणि इतकी टेस्टी, तर खूपच टेस्टी लागते. चला तर मग अगदी जे नवीन बनवणारे जरी असतील ना तरी सुद्धा त्यांना अगदी जमेल, इतकी छान आहे. तर बघा कलर बघा किती छान आहे. पाहून तोंडाला पाणी सुटलं की नाही. चला बघ मस्तपैकी आपण आता ही फिश कशी बनवायची आहे, कशी फ्राय करायची आहे ती आपण बघूया. आता इथे मी जवळपास रावस फिश हा घेतलेला आहे आणि आपल्याला फ्राय करायचा आहे, म्हणून मी अशा पद्धतीने कटिंग करून आणलेला आहे. जवळपास हा 1 किलो असणारच आहे आणि हा स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचा आहे. आता याला आपल्याला लावायला अगदी चटपटीत एकदम छान असा मसाला तयार करायचा आहे. तर इथे एका बाउलमध्ये मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला चवीपुरता इथे मीठ घालून घ्यायचं आहे. पहा आणि सगळे घरचेच मसाले आहेत बघा. आता हळद घालून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर धनेपूड घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कितपत तिखट हवं आहे तितकं आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. तर इथे 4 ते 5 चमचे तरी मी तिखट घालणार आहे. माझा चमचा अगदी छोटा असल्यामुळे. आणि इथे तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं. आणि इथे मी ना विकतचा एक मसाला आणलेला आहे बघा. तर तुम्हाला पण जसा आवडेल तसा तुम्ही घेऊन या. इथं 2 प्रकारचा आणलेला आहे. फिश फ्राय मसाला आणलेला आहे, तो देखील आपल्याला घालायचा आहे. आणि कोथिंबीर भरपूर घालायची, खूप सुंदर लागतं. मग दिसायला पण छान आणि खूपच म्हणजे अगदी चवीला पण खूप छान लागतं, झटकीपट होते. पहा एकदा. आणि आता याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. बघा एकदम कोरडे मसाले झालेत ना, आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून बघायचं आहे. बघा आता हे छान बॅटर आपलं हे तयार झालेलं आहे मस्तपैकी. आता हे जे फिश आहे ना, एक एक फिश घ्यायची आणि याच्या वरतून खालून व्यवस्थित मस्त चोळून चोळून आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा. एकदम छान सगळीकडनं व्यवस्थित पण सांभाळून लावायचं आहे, कारण त्यामध्ये फिशला जे असतात ना काटे असतात, त्याच्यामुळे ते आपल्या हाताला पण नको लागायला. बघा आणि असे थोडे मोठे काटे असलेलेच आणायचे आहे आपल्याला. बघा आता हे दोन्ही साईडला असं व्यवस्थित सगळं मसाला लावून घ्यायचा आहे. बघा एकदम छान असा लावून झालेला आहे मसाला आपला. आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने पुन्हा मी एकदा लावून दाखवते तुम्हाला. आतपर्यंत असं व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. यामध्ये मी लिंबू पिळलेला नाही, पण तुम्हाला जर वाटलं ना तर नक्की यामध्ये लिंबू पिळून घ्या. बघा अशा प्रकारे आपल्याला हे सगळे मस्त फिश आपल्याला मसाला लावून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, दिसायला पण किती छान दिसते आहे, एकदम छान. चला तर मग आता आपल्याला ही फ्राय करायच्या आधी आपल्याला एक कोटिंग तयार करायचं आहे. अगदी आपली फिश जी आहे ती एकदम छान अशी. तर इथे मी अर्धा वाटी तरी, म्हणजे आता माझी फिशची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी अर्धा वाटी रवा घेतलाय अगदी बारीक. आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. यानी काय होईल माहिती का, जेव्हा आपली फिश आपण जेव्हा फ्राय करू ना तर अगदी मस्त क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये उतरणार आहे, एकदम क्रिस्पी दिसणार आहे, क्रिस्पी लागणार आहे आणि एकदम छान अशी फ्राय होणार आहे. तर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, जसं हळद घालायचे आहे, धनेपूड घालायचे आहे, तिखट घालायचे आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील घालू शकतात. आता हे छान अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान अगदी मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर कोटिंग होतं याच्याने आणि क्रिस्पीनेस म्हणा खूप छान येतो. बघा आता हे जे आपण मसाला लावून ठेवलेले आहे ना, आता यामधली एक एक जे आहे आपल्याला जो आहे पीस तो घ्यायचा आहे आणि त्याला अगदी खालून वरून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, एकदम व्यवस्थित. आणि डबल कोट करायची पण गरज नाही. आता हे एकदा केलं ना आपल्याला आधी सुरुवातीलाच व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं झटकून घ्यायचं आहे, म्हणजे एक्सेस जे आहे ना ते लागलेलं ते व्यवस्थित निघून जाईल. अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे फिश आहे ना, हे सगळे व्यवस्थित असे कोटिंग करून घ्यायचे आहे. बघा आता दुसरं पण तुम्हाला दाखवते आहे बघा. अशा प्रकारे हे सगळे कोटिंग करून झालेले आहे. आता इथे मी गॅसवर म्हणा किंवा इंडक्शनवर म्हणा एक निर्लेपचा तवा घेतलेला आहे व त्याला आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे फिश जे आहे ना शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. व अशा प्रकारे आपल्याला हे सगळे जे आपण कोटिंग करून ठेवलेले आहे हे तव्यावर छान अगदी ठेवून द्यायचे आहे, जितके मावते तेवढे. आणि त्याच्यावरून पुन्हा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे बघा. आणि 5 ते 7 मिनिटानंतर मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे.
तर आता मी हे सगळे घालून घेतलेले आहे. त्याच्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. अगदी थोडंच तेल लागतं यामध्ये. तेल घालून झालेलं आहे. आता 5-1 मिनिटानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे मी सगळे जे फिशचे पीसेस आहे हे पलटी करून घेत आहे. असेच आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित छान अगदी भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपल्याला 15 मिनिटं लागतात, नंतर अगदी 10-12 मिनिटांमध्ये होऊन जातात. तर हे छान झालेलं आहे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम छान अगदी क्रिस्पीनेस पण बघा, एकदम मस्त झालेले आहे. तर अशा प्रकारे हे सगळे काढून घेतलेले आहे. आता पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता ही एक बॅच झालेली आहे. अशा प्रकारे मी ही दुसरी बॅच पण तशीच करून घेणार आहे. बघा, जितके मावतील तितके आपल्याला हे पीसेस ठेवायचे आहे. थोडं मध्ये अंतर पण ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला पलटी करायला खूप सोयीस्कर जातं. आता यावर आता तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा 5-7 मिनिटानंतर पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहता येतील. बघा, किती छान अगदी मस्त झालेले आहेत ना. अगदी एकदम पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि काहीच नाही. अगदी नवीन कोणी करणार असेल त्याला देखील ही जमणार आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.